भगवद्गीतेचे अनमोल विचार. जेव्हा अस्वस्थ आणि विचलित असेल तेव्हा नक्की ऐका. श्री भगवान म्हणतात, जगातील सर्वात मोठा पापीही जर समर्पणासह माझी खरी उपासना करेल तर मी त्यालाही शुद्ध करतो. जे तुम्ही ऐकले आहे त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. काही लोक आपल्या विवेकाने मला आपले मानतात, काही लोक ज्ञानाने, काही लोक कर्माने, काही योगाने. तुम्ही मला कोणत्या रूपात प्राप्त करू इच्छिता हे पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही मला ज्या रूपात बोलावता मी त्याच रूपात हजर होईन. तुम्ही माझ्याबद्दल नेहमी जागरूक राहा, माझी उपासना करा, आपल्या प्रत्येक कामासाठी माझे स्मरण करा. मी वचन देतो, तुम्ही माझे प्रिय राहाल. ते मूर्ख आहेत जे प्रेमाला बकवास म्हणतात. प्रेम हे या जगाचे मूळ आहे. याच प्रेमातून जग बनले आहे. नात्यांमध्ये नियमित अंतर नात्यांना जोडते आणि अनियमित अंतर नात्यांना तोडते. मनुष्य आपल्या विश्वासाने बनलेला असतो. जसा तो विश्वास ठेवतो तसाच तो बनतो. श्रीकृष्ण म्हणतात, धर्मासाठी लढायला शिका, अधर्मीचा काळ बनायला शिका आणि आपल्या लोकांसाठी त्याग करायला शिका. सत्य नेहमी पाण्यातील तेलाच्या एका थेंबाप्रमाणे असते. कितीही असत्याचे पाणी टाका, ते नेहमी वरच तरंगते. आपल्या जीवनात कधीही आनंदात वचन देऊ नका, क्रोधामध्ये उत्तर देऊ नका आणि दुःखात कधीही निर्णय घेऊ नका. एखादी व्यक्ती लाख गोष्टी जाणू शकते, संपूर्ण जगाला जाणू शकते, पण जर ती स्वतःला जाणत नसेल तर ती अज्ञानी आहे. आपले काम साध्यसाठी लोक तुमची स्तुती करतील, तुमच्याशी नाते जोडण्याचा प्रयत्न करतील, पण त्यांच्या वर्तनाला खरे मानून जर तुम्ही फसले तर पुढे तुमचेच नुकसान होईल. अनेकदा तुम्हाला जवळचे लोकच दुखावतात, जे तुमच्या हृदयाच्या जास्त जवळ असतात. गीतेचे हे सर्वात महत्त्वाचे ज्ञान आहे, कारण महाभारताची लढाई अनोळखी लोकांशी नव्हती, ही एकाच कुटुंबाची लढाई होती. तुम्ही कोणाची मदत करा किंवा नका करू, पण जाणीवपूर्वक कधीही कोणाचे मन दुखावू नका. कारण जेव्हा कोणाचे मन तुमच्यामुळे दुखावते तेव्हा नेहमी लक्षात ठेवा की तुम्हालाही ती वेदना एक दिवस नक्की मिळेल. कधीही कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नका, कारण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक तुमचेच नुकसान करेल. म्हणून जीवन संतुलनाने जगायला हवे. जो तुमच्यासोबत अधर्म करेल, पाप करेल, चुकीचे करेल, त्याला शिक्षा नक्की द्यायला पाहिजे. जर तुम्ही ते सहन केले तर तो तुमच्यासोबत आणखी वाईट करतो आणि तुम्ही त्याहून मोठ्या पापाचे भागीदार बनता. म्हणून ज्ञानी व्यक्तीने आपल्यासोबत होणाऱ्या चुकीच्या गोष्टींचा विरोध करायला शिकले पाहिजे. जीवनात कधीही ते करू नका जे लोक सांगतात, नेहमी तेच करा जे तुमच्यासाठी योग्य आहे. श्रीकृष्ण म्हणतात, जो माणूस स्वतःचे रक्षण करू शकत नाही किंवा स्वतःचे रक्षण करण्याचा प्रयत्नही करत नाही, अशा माणसांचे रक्षण देवही करत नाहीत. जो माणूस स्वतःचे महत्त्व जाणत नाही, अशा माणसाला कोणीही महत्त्व देत नाही. वाईट माणूस कधीही आपली वाईट सवय सोडत नाही. तुम्ही त्याच्यासोबत कितीही चांगले वागलात तरी तो तुम्हाला त्रास नक्की देईल. म्हणून जो जसा आहे त्याच्याशी तसेच वर्तन करायला हवे. जो माणूस वेळेची कदर करत नाही, वेळही त्या माणसाची कदर कधी करत नाही आणि तो माणूस जीवनात कधीही सुख, शांती आणि यश प्राप्त करू शकत नाही. संगतीचा माणसाच्या जीवनावर खूप खोल परिणाम होतो. चांगला माणूस जर वाईट लोकांच्या संगतीत राहिला तर तोही एक दिवस वाईट बनून जाईल. म्हणून नेहमी चांगल्या लोकांच्या संगतीत राहा. या जगात परमात्म्याशिवाय कोणालाही आपले समजू नका. येथे कोणीही आपले नाही, कारण जेव्हा जगाचे सर्व रस्ते बंद होतात तेव्हा ईश्वराकडे जाणारा रस्ता नेहमी उघडा असतो. नेहमी शंका करणारा व्यक्ती कधीही शांती प्राप्त करू शकत नाही. तो न या जगात धन, ऐश्वर्य किंवा यश प्राप्त करू शकतो आणि न परलोकात स्वर्ग प्राप्त करू शकतो. कारण जोपर्यंत मनुष्य कोणत्याही विषयात संशययुक्त राहतो तोपर्यंत त्याला त्या विषयात यश मिळू शकत नाही. म्हणून संशय करणे टाळा. कर्मयोग आणि परिवर्तन. हे अर्जुना, तुझे काय गेले ज्यासाठी तू रडतोस? तू काय घेऊन आला होतास जे तू गमावलेस? तू काय निर्माण केले होतेस जे नष्ट झाले? तू जे घेतले ते इथूनच घेतले, जे दिले ते इथेच दिले. जे आज तुझे आहे ते उद्या दुसऱ्याचे असेल, कारण परिवर्तन हाच जगाचा नियम आहे आणि वेळेनुसार जगात प्रत्येक गोष्ट परिवर्तनाच्या नियमाचे पालन करते.
भगवान श्रीकृष्ण म्हणतात, कर्मयोग हाच तो योग आहे ज्याच्या माध्यमातून आपण आपल्या जीवात्म्याशी जोडले जातो. कर्मयोग आपल्या आत्मज्ञानाला जागृत करतो. यानंतर आपण केवळ आपल्या वर्तमान जीवनातील उद्देशच नाही, तर जीवनानंतरच्या आपल्या गतीचीही पूर्वकल्पना मिळवू शकतो. या योगात कर्माद्वारे देवाची प्राप्ती केली जाते. श्रीमद भगवद्गीतेत कर्मयोगाला सर्वश्रेष्ठ मानले आहे. गृहस्थ आणि कर्मठ व्यक्तीसाठी हा योग अधिक उपयुक्त आहे. कर्मयोग शिकवतो की कर्मासाठी कर्म करा, आसक्तीरहित होऊन कर्म करा. कर्मयोगी कर्म करतो कारण त्याला कर्म करणे चांगले वाटते आणि याशिवाय त्याचा दुसरा कोणताही उद्देश नसतो. कर्मयोगी कर्माचा त्याग करत नाही, तो केवळ कर्मफळाचा त्याग करतो आणि कर्मजन्य दुःखातून मुक्त होतो. त्याची स्थिती या जगात एका दात्याप्रमाणे असते आणि तो काही मिळवण्याची कधीही चिंता करत नाही. त्याला माहीत असते की तो देत आहे आणि बदल्यात काही मागत नाही. म्हणूनच तो दुःखाच्या चक्रात अडकत नाही. कर्मफळाचा त्याग करून धर्मनिरपेक्ष कार्य करणे देखील पूजेसारखे होते. जगातील कोणतेही कार्य ब्रह्मापासून वेगळे नाही. म्हणून कार्याचे स्वरूप कोणतेही असो, निष्काम कर्म नेहमी देवालाच समर्पित होते. पुनर्जन्माचे कारण वासना किंवा अतिरिक्त कामनांचा संग्रह आहे. कर्मयोगी कर्मफळाच्या चक्रातच पडत नाही, म्हणून वासनांचा संग्रहही होत नाही. अशा प्रकारे कर्मयोगी पुनर्जन्माच्या बंधनातूनही मुक्त होतो. मनावर नियंत्रण. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मनुष्याचे मन वाऱ्याप्रमाणे चंचल आहे. हे मनच आहे जे मनुष्याला कामवासनांच्या दिशेने भरकटवत राहते. जर जीवन यशस्वी करायचे असेल तर मनावर नियंत्रण ठेवणे खूप गरजेचे आहे. मनाला वश केल्याने बुद्धीची शक्ती केंद्रित होते, ज्यामुळे कामांमध्ये यश मिळू लागते. गीतेनुसार ज्या व्यक्तीने आपल्या मनावर नियंत्रण मिळवले, तो मनात निर्माण होणाऱ्या निरुपयोगी चिंता आणि इच्छांपासूनही दूर राहतो. तसेच व्यक्ती आपले लक्ष्य सहजपणे प्राप्त करतो. जर मनाला वश केले नाही तर ते तुमचा सर्वात मोठा शत्रू बनून जाईल. भगवान म्हणतात, जो मनुष्य सुख आणि दुःखात शांत राहतो, ज्याचे राग, भय आणि क्रोध नष्ट झाले आहेत, जो मनुष्य शुभ आणि अशुभ वस्तू मिळवून ना प्रसन्न होतो ना द्वेष करतो, ज्यांनी आपल्या इंद्रियांना वश केले आहे, तो स्थिरबुद्धीचा मनुष्य मुनीसारखा आहे. असा मनुष्य स्थिरचित्त आणि इंद्रियांना वश करून ज्ञानाद्वारे परमात्म्याला प्राप्त करून नेहमी संतुष्ट राहतो. क्रोध मनुष्याला नरकाकडे घेऊन जाणारे द्वार आहे. क्रोध केल्याने व्यक्तीचे मन अशांत होते आणि त्याची स्मरणशक्ती भ्रमित होते. स्मृतीत गोंधळ झाल्याने त्याची बुद्धी नष्ट होते आणि मग व्यक्तीचे पतन होते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मनुष्याने क्रोध करणे टाळले पाहिजे. कितीही राग आला तरी स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. श्री भगवान म्हणतात, ज्याप्रमाणे समुद्राची स्थिती अचल आहे, कितीही मोठे वादळ आले किंवा अनेक नद्यांचे जलप्रवाह त्यात प्रवेश केले तरी तो आपल्या स्थितीपासून विचलित होत नाही, मर्यादा सोडत नाही. त्याचप्रमाणे परमात्म्याच्या स्वरूपात स्थित असलेल्या योगीची स्थिती देखील पूर्णपणे अचल असते. मोठ्या मोठ्या सांसारिक सुखांचे दुःखांचे संयोग वियोग झाले तरी त्याच्या स्थितीत थोडाही फरक पडत नाही. तो योगी परमात्म्यात नित्य निरंतर अटल आणि एकरूप स्थित राहतो. जो मनुष्य संपूर्ण कामनांचा त्याग करून ममत्वरहित, अहंकाररहित आणि मोहरहित होऊन वावरतो, तोच मनुष्य शांती प्राप्त करू शकतो. ज्याप्रमाणे प्रकाशाची ज्योत अंधारात चमकते, त्याचप्रमाणे सत्य देखील चमकते. म्हणून व्यक्तीने नेहमी सत्याच्या मार्गावर चालावे. सत्य कधी दावा करत नाही की मी सत्य आहे, पण खोटे नेहमी दावा करते की फक्त मीच सत्य आहे. या संपूर्ण जगात कोणताही व्यक्ती महान जन्मलेला नसतो, तर त्याची कर्मेच त्याला महान बनवतात. योग्य कर्म ते नाही ज्याचे परिणाम नेहमी योग्य असतात, तर योग्य कर्म ते आहे ज्याचा उद्देश कधीही चुकीचा नसतो. श्रेष्ठ पुरुष जसे आचरण करतो, इतर पुरुषही तसेच आचरण करतात. तो जे काही प्रमाण देतो, सर्व मनुष्य समुदाय त्याच पावलांवर आपले मार्ग निवडतो. म्हणून सज्जन व्यक्तींनी नेहमी चांगले वर्तन करावे. जे मनुष्य देवावर श्रद्धा ठेवत नाहीत, ते अज्ञानी मनुष्य जीवनात कधीही सुख, शांती आणि यश प्राप्त करू शकत नाहीत. अशा मनुष्यांची बुद्धी विपरीत होते. ते ऐहिक आणि पारलौकिक सर्व प्रकारच्या सुख साधनांना विपरीतच समजू लागतात. यामुळेच ते विपरीत आचरणांमध्ये लिप्त होतात. याच्या परिणाम स्वरूपाने त्यांचे या जगात आणि परलोकात पतन होते. ते आपल्या वर्तमान स्थितीपासूनही भ्रष्ट होतात आणि मरणानंतर त्यांना आपल्या कर्मांचे फळ भोगण्यासाठी डुक्कर, कुत्रा इत्यादी नीच योनींमध्ये जन्म घ्यावा लागतो किंवा घोर नरकात पडून भयानक यातना भोगाव्या लागतात.
भक्ती आणि शरणागती. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जो मनुष्य आपल्या कर्तव्यांचे पालन करताना विपरीत परिस्थितीतही आपल्या धर्माच्या मार्गावर स्थिर राहतो आणि त्यामुळे जर त्याचे मृत्यूही झाले तर तो मृत्यूही त्याच्यासाठी परम कल्याणकारक बनतो आणि त्या मनुष्याला स्वर्गाची प्राप्ती होते. हे अर्जुना, माझे आणि तुझे खूप जन्म झाले आहेत, ते सर्व तुला माहीत नाहीत पण मला माहीत आहेत. मी अजन्मा आणि अविनाशी आहे. मी सर्व प्राण्यांचा ईश्वर असूनही माझ्या प्रकृतीला अधीन करून माझ्या योग्य मायेने प्रकट होत राहतो. जेव्हा जेव्हा या पृथ्वीवर धर्माची हानी आणि अधर्माची वाढ होते तेव्हा तेव्हा अधर्माचा विनाश आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी मी आपले एक नवीन रूप रचतो आणि लोकांसमोर प्रकट होत राहतो. मनुष्य माझ्या ज्या कोणत्याही रूपाची पूजा करतात मी त्यांना त्यांच्या भावनेनुसार त्याच रूपात दर्शन देतो. मनुष्य ज्या ज्या भावाने माझी उपासना करतात मी त्यांच्या त्या भावाचेच अनुसरण करतो. जो माझे चिंतन करतो त्याचे मी चिंतन करतो. जो माझ्यासाठी व्याकुळ होतो त्याच्यासाठी मीही व्याकुळ होतो. जो मला आपली सर्वस्व अर्पण करतो मीही त्याला आपले सर्वस्व अर्पण करतो. या मनुष्यलोकात सांसारिक भोगांसाठी लोक इंद्र इत्यादी देवतांची उपासना करतात, कारण देवतांचे पूजन करणाऱ्यांना त्यांच्या उपासनेचे फळ लगेच मिळते. पण मी असे करत नाही. माझे भक्त जरी सकाम भावाने माझे भजन करत असले तरी मी त्यांची ती कामना पूर्ण करतो, ज्याची पूर्ती झाल्याने त्यांचा विषयांवरील वैराग्य वाढतो आणि माझ्यावर प्रेम आणि विश्वास वाढतो. म्हणूनच सांसारिक मनुष्याला माझ्या भक्तीचे फळ लगेच मिळताना दिसत नाही आणि त्यामुळे ते मंदबुद्धीचे लोक कर्मांचे फळ लगेच मिळवण्याच्या इच्छेने अन्य देवतांचीच पूजा करतात. माणूस नेहमी आपल्या नशिबाला दोष देतो, हे माहीत असूनही की नशिबापेक्षाही उंच त्याचे कर्म आहे जे त्याच्या स्वतःच्या हातात आहे. जे झाले ते चांगले झाले, जे होत आहे तेही चांगले होत आहे, जे होईल तेही चांगलेच होईल. जे होऊन गेले त्याचा तू पश्चाताप करू नकोस आणि भविष्याची चिंताही करू नकोस. आता तर वर्तमान चालू आहे. जो पुरुष ना कोणाचा द्वेष करतो आणि ना कोणत्याही वस्तूची आकांक्षा ठेवतो तो कर्मयोगी पुरुष संन्यासासारखा आहे आणि तो पुरुष सुखाने सांसारिक बंधनातून मुक्त होऊन परमात्म्याला प्राप्त करतो. ना मी कोणाच्या नशिबाची निर्मिती करतो नाही कोणाच्या कर्मफळाची. मनुष्य स्वतःच आपला मित्र आहे आणि स्वतःच आपला सर्वात मोठा शत्रू देखील आहे. ज्ञानी मनुष्य कर्मयोग किंवा भक्तियोगाने एकाच जन्मात या समुद्ररूपी संसारातून बाहेर पडून परमात्म्याला प्राप्त करतो आणि अज्ञानी मनुष्य काम, क्रोध, लोभ, मोहात अडकून 84 लाख योनींमध्ये भटकत राहतो. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, भगवत प्राप्तीसाठी कर्म करणारा कोणताही मनुष्य दुर्गतीला प्राप्त होत नाही. या जगात किंवा परलोकात तो कुठेही असला तरी तो परमात्म्याच्या मार्गावर पुढेच वाढत राहतो. हे अर्जुना, ज्यांची बुद्धी मायेने हरवून घेतली आहे, जे जाणून बुजून पापकर्मांमध्येच लिप्त आहेत, जे मला जाणून घेण्याचा प्रयत्नही करत नाहीत, अशा मनुष्यांना जीवनात आणि जीवन पश्चात जीवनातही संकटांपासून मुक्ती मिळू शकत नाही. जो मनुष्य अंतकाळात माझे स्मरण करीत शरीर त्यागतो तो माझ्या परमधामला प्राप्त होतो, यात कोणताही संशय नाही. देवतांना पूजणारे देवतांना प्राप्त होतात, पितरांना पूजणारे पितरांना प्राप्त होतात, भूतांना पूजणारे भूतांना प्राप्त होतात आणि माझी पूजा करणारे भक्त मलाच प्राप्त होतात. म्हणून माझ्या भक्तांचा पुनर्जन्म होत नाही. जो कोणताही भक्त माझ्यासाठी प्रेमाने पत्र, पुष्प, फळ, पाणी इत्यादी अर्पण करतो त्या शुद्ध बुद्धीच्या निष्काम प्रेमळ भक्ताने प्रेमाने अर्पण केलेले ते पत्र, पुष्प मी सद्गुणाने प्रकट होऊन प्रेमाने ग्रहण करतो. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे अर्जुना, तू जे कर्म करतोस, जे खातोस, जो हवन करतोस, जो दान देतोस आणि जो तप करतोस ते सर्व मला अर्पण कर, मी तुला मुक्ती प्रदान करीन. माझ्यासाठी ना कुणी प्रिय आहे आणि ना अप्रिय, परंतु जे भक्त मला प्रेमाने भजतात ते माझ्यात आहेत आणि मी त्यांच्यात आहे. जर एखादा दुराचारीही अनन्य भावाने माझा भक्त बनून मला भजतो तर तो पुरुषही साधूसारखा आहे, कारण त्याने चांगल्या प्रकारे निश्चय केला आहे की परमेश्वराच्या भजनासारखे दुसरे काहीही नाही. स्त्री, वैश्य, शूद्र, भूत, पिशाच्च, चांडाल कोणीही असो ते माझ्या आश्रयाला येऊन परमगतीला प्राप्त होतात. आपले तामसिक गुण आपल्यामध्ये हीन भावना निर्माण करून आपले नुकसान करतात आणि आपले राजसिक गुण आपल्याला मत्सरी आणि लोभी बनवतात. भगवान श्री कृष्ण म्हणतात, प्रत्येक मनुष्याने तामसिक आणि राजसिक गुणांना संपवून आपल्या सात्विक गुणांशी परिचित व्हावे लागेल. सात्विक गुण ते आहेत जे आत्म्याला आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीशी जोडून ठेवतात आणि त्यांना प्रेम करायला शिकवतात. ईश्वरावर विश्वास. कोणाचे चांगले करू शकत नसाल तर वाईटही करू नका, कारण जग कमकुवत आहे पण जग बनवणारा नाही.
जीवनात आपण किती बरोबर आहोत आणि किती चूक हे फक्त 2 लोक जाणतात, एक परमात्मा आणि दुसरी आपली अंतरात्मा. स्वतःला देवाच्या चरणी समर्पित करा, हाच सर्वात मोठा आधार आहे. ज्याने कोणी हा आधार ओळखला आहे तो भीती, चिंता आणि दुःखांपासून मुक्त राहतो. मनुष्याने सर्वात आधी स्वतःचे आकलन केले पाहिजे, म्हणजेच स्वतःबद्दल जाणून घेतले पाहिजे. स्वतःची क्षमता आणि योग्यता जाणून घेणेच मनुष्याला आत्मज्ञानाची प्राप्ती करू शकते. जोपर्यंत मनुष्य स्वतःबद्दल जाणून घेणार नाही तोपर्यंत त्या मनुष्याचा उद्धार होऊ शकत नाही. श्रीमद भगवद्गीतेत भगवान श्री कृष्ण म्हणतात, प्रत्येक मनुष्याने स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवायला हवा, कारण जे लोक स्वतःवर विश्वास ठेवतात ते नक्कीच यश मिळवतात. असेही सांगितले जाते की जी व्यक्ती जसा विश्वास ठेवते शेवटी तशीच बनून जाते. सुख आणि दुःख थंडी आणि उष्णतेसारखे आहेत. आज जर दुःख आहे तर उद्या सुखही नक्की असेल. म्हणून या दोन्ही परिस्थितीत मनुष्याने संयमाने काम घ्यायला हवे. देवाशी जोडले गेल्यावर जीवनात आनंदाचा, समाधानाचा, संयमाचा, सहनशीलतेचा, प्रेमाचा, नवीन ऊर्जेचा, जीवनाच्या योग्य मार्गाचा आणि समाधानाची सुरुवात नक्की होते आणि आपले मन वेदनेतून कसे मुक्त होते हे कळतही नाही. जे मनुष्य आपल्या सर्व कामांमध्ये मन लावून आपले कार्य करतात आणि ते लहान लहान कामांमध्येही आनंद शोधून काढतात, ते लोक निश्चितच शेवटी यश प्राप्त करतात. तर दुसरीकडे असे मनुष्यही असतात जे आपल्या कामाला एक ओझे समजून फक्त पूर्ण करू इच्छितात आणि आपले कोणतेही काम व्यवस्थित करत नाहीत. तर असे मनुष्य नेहमीच आपल्या जीवनात मागे राहतात. जे लोक स्वार्थी प्रवृत्तीचे आहेत, जे फक्त स्वतःचा फायदा साधण्यात गुंतलेले राहतात, ज्यांना दुसऱ्यांच्या भल्याशी काही देणे घेणे नाही, अशा लोकांचे कधीही भले होत नाही. श्रीकृष्णांनी गीतासारामध्ये या उपदेशाद्वारे अशा लोकांसाठी खूप मोठी शिकवण दिली आहे. भगवान म्हणतात, स्वार्थ हा आरशावर पसरलेल्या धुळीसारखा आहे, ज्यामुळे व्यक्तीला आपले प्रतिबिंबच दिसत नाही. माणसाचा स्वार्थ त्याला इतर लोकांपासून दूर नेऊन नकारात्मक परिस्थितीकडे ढकलतो, ज्यामुळे व्यक्ती एकटा राहतो. जर तुम्हाला हवे असेल की तुम्हीही आपले जीवन आनंदाने जगावे, तर यासाठी हे आवश्यक आहे की तुम्ही स्वार्थाला कधीही आपल्या जवळ येऊ देऊ नका. कारण स्वार्थी मनुष्य मैत्रीही फक्त आपला स्वार्थ साधण्यासाठी करतात. ईश्वर नेहमी मनुष्यांची साथ देतो. जी व्यक्ती हे प्रभावशाली सत्य मानते तिचे जीवन पूर्णपणे बदलते. सृष्टीचा निर्माता ईश्वरच आहे, जो संपूर्ण जगाला चालवत आहे. माणूस तर फक्त देवाच्या हातातील कठपुतळी आहे. म्हणूनच माणसाने कधीही आपल्या भविष्याची किंवा भूतकाळाची चिंता करू नये, कारण प्रत्येक कठीण परिस्थितीत ईश्वर माणसाची साथ देतो आणि त्याला संकटातून बाहेर काढतो. म्हणून आपण सर्वांनी देवावर विश्वास ठेवायला हवा. श्रीमद भगवद्गीतेत श्रीकृष्णाने हा उपदेश दिला आहे की आपल्या कामांना पहिले प्राधान्य द्या आणि पहिले आपले काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, तेव्हाच दुसऱ्याचे काम करा. कारण जे लोक पहिले आपले काम करत नाहीत आणि दुसऱ्यांचे काम करत राहतात, ते लोक नेहमीच त्रस्त राहतात. मनुष्य आपल्या हृदयातून जे दान करू शकतो ते हातांनी करू शकत नाही, आणि मौन राहून तो जे काही बोलू शकतो ते शब्दांनी बोलू शकत नाही. जी गोष्ट आपल्या आवाक्याबाहेर असेल त्यात वेळ घालवणे मूर्खपणाचेच ठरेल. कोणत्याही व्यक्तीला ना वेळेआधी ना नशिबापेक्षा जास्त काही मिळत नाही, पण ते मिळवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहायला हवे. कान्हा म्हणतात, जे मनुष्य माझ्यावर मन लावतात, माझी भक्ती करतात, मी त्यांना ते सर्व काही प्रदान करतो जे त्यांच्याकडे नाही, आणि जे त्यांच्याकडे आहे मी त्यांचे रक्षणही करतो. म्हणून हे खूप आवश्यक आहे की आपण आपल्या वाईट वेळेत परमात्म्यावर विश्वास ठेवावा. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, कितीही वाईट वेळ आली तरी कधीही विचलित होऊ नये, तर खंबीरपणे त्याचा सामना करावा. कारण या जगाचा नियम आहे की जो आला आहे त्याला दुःखाचा सामना करावाच लागेल. रडण्याने आणि चिंता करण्याने काही फायदा होणार नाही, उलट यामुळे दुःख वाढेल. जीवनात पुढे जाण्यासाठी आणि आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी जर तुम्हाला क्रांतिकारी देखील बनावे लागले तर त्यापासून मागे हटू नका. याचा सरळ अर्थ हा आहे की गरजेनुसार स्वतःमध्ये बदल करा आणि समाजाबद्दल न विचारता आपली कर्मे पूर्ण करा. जीवनात मित्रांची भूमिका खूप महत्त्वाची असते. खऱ्या मित्रांची ओळख नेहमी कठीण काळातच होते. ज्याप्रमाणे भगवान कृष्णांनी पांडवांच्या कठीण काळात त्यांची साथ दिली होती, त्याचप्रमाणे तुम्हीही आपल्या मित्रांची साथ द्यायला हवी. यासोबतच तुम्ही असेच मित्र बनवायला हवे जे तुमच्या कठीण वेळेत तुमच्यासोबत उभे राहतील. जीवनात हारजीत लागलेली असते,
पण यश फक्त त्याच व्यक्तीला मिळते जो आपल्या चुकांमधून आणि हारातून शिकून पुढे जातो. हार मानून निराश होणे हे कोणत्याही समस्येचे निराकरण नाही. कोणत्याही परिस्थितीशी लढण्यासाठी एक उत्तम रणनीती बनवणे खूप महत्त्वाचे असते. रणनीतीशिवाय तुम्ही प्रत्येक आघाडीवर यशस्वी होऊ शकणार नाही. जर पांडवांनीही श्रीकृष्णांनी बनवलेल्या रणनीतीचे पालन केले नसते तर कदाचित कौरवांविरुद्धच्या युद्धात त्यांना विजय मिळाला नसता. जर एखादा साधक कोणत्याही कारणामुळे आपल्या साधनेत यशस्वी होऊ शकला नाही तर देव त्याची अपूर्ण साधना पूर्ण करण्यासाठी त्याला पुन्हा शुद्ध श्रीमंतांच्या घरी जन्म देतात. हे धनंजया, माझ्याशिवाय या जगाचे दुसरे कोणतेही कारण असू शकत नाही. मीच या संपूर्ण जगाचा महाकारण आहे. जसे मोती सुताच्या धाग्याच्या माळेत ओवलेले असतात त्याचप्रमाणे हे संपूर्ण जग माझ्यातच ओतप्रोत आहे. हे जग माझ्यापासूनच उत्पन्न होते, माझ्यातच स्थित राहते आणि माझ्यातच लीन होते. याचा अर्थ असा की देवाशिवाय जगाचे स्वतंत्र अस्तित्व नाही. सत्व, रज आणि तम या 3 गुणांनी युक्त माझी माया पार करणे अशक्य आहे. मनुष्य माझ्या या मायेत चिकटून राहतो आणि भोग संग्रहाची इच्छा सोडू शकत नाही. मनुष्य स्वतःला कधी सुखी तर कधी दुःखी, कधी समजूतदार तर कधी मूर्ख, कधी निर्बळ तर कधी बलवान मानून माझ्या या मायेत तल्लीन राहतो. परंतु जे मनुष्य माझ्या शरणागत होतात ते माझ्या या मायेला सहजपणे पार करतात, कारण त्यांची दृष्टी केवळ माझ्याकडे असते. ते माझ्या मायेत अडकत नाहीत. हे भरतश्रेष्ठ अर्जुना, पवित्र कर्म करणारे माझे 4 प्रकारचे भक्त माझे स्मरण करतात. आर्तभक्त म्हणजे दुःखातून मुक्ती इच्छिणारे भक्त. अर्थार्थी भक्त म्हणजे धनसंपदा इच्छिणारे भक्त. जिज्ञासू भक्त म्हणजे केवळ मला जाणून घेण्याची इच्छा असलेले भक्त. ज्ञानी भक्त म्हणजे मला ज्ञानासह जाणणारे भक्त. याला थोडे समजून घेऊया. आर्तभक्त तो आहे जो प्राणसंकट आल्यावर संकट दूर करण्यासाठी केवळ देवाला पुकारतो. संकटाचे निवारण केवळ देवाकडूनच इच्छितो, दुसऱ्या कोणाकडूनही नाही. ते आर्तभक्त कहलावतात. आर्तभक्तांमध्ये द्रौपदी आणि गजेंद्र याचे उदाहरण योग्य वाटत नाही, कारण या दोघांनीही आपल्या रक्षणासाठी अन्य उपायांचाही आधार घेतला होता. चीरहरणवेळी जोपर्यंत द्रौपदी भीष्म पितामह आणि 5 पांडवांवर विश्वास ठेवत राहिली तोपर्यंत ती रडत राहिली, विव्हळत राहिली आणि त्रास सहन करत राहिली. परंतु जेव्हा तिने सर्व आधार सोडून अनन्य भावाने प्रभूला पुकारले तेव्हा प्रभूने तिची लाज वाचवली. तसेच गजेंद्राने जेव्हापर्यंत इतर हत्ती आणि हत्तीणींचा आधार घेतला, स्वतःच्या बळाचा आधार घेतला, तोपर्यंत तो अनेक वर्ष मगरीशी लढत राहिला आणि दुःख भोगत राहिला. सर्व आधार सुटल्यानंतर जेव्हा त्याने ओम नमो भगवते म्हणून हरीला पुकारले तेव्हा देवाने लगेच येऊन मगरीचे तोंड फाडले आणि गजेंद्राचा उद्धार केला. अर्थार्थी भक्तांमध्ये अभिमन्यूची पत्नी उत्तरा याचे उदाहरण बरोबर वाटते, कारण जेव्हा तिच्यावर संकट आले तेव्हा तिने भगवान श्रीकृष्णाशिवाय दुसऱ्या कोणत्याही उपायाचा आधार घेतला नाही. तिने थेट देवाला निवेदन केले. तिने श्री भगवानाला म्हटले, हे जगतपते, हा धगधगणारा अश्वत्थामाचा बाण माझ्या गर्भाला नष्ट करण्यासाठी धावत येत आहे. माझे रक्षण करा. लगेच उत्तरेच्या गर्भात प्रवेश करून देवाने गर्भाचे रक्षण केले आणि परीक्षिताला वाचवले. अर्थार्थी भक्त तो आहे ज्याला आपल्या सुखसुविधांसाठी धनसंपत्ती मिळवण्याची इच्छा होते, परंतु ते फक्त देवाकडूनच इच्छितात, दुसऱ्या कोणाकडून नाही. असे भक्त अर्थार्थी भक्त कहलावतात. जिज्ञासू भक्त तो आहे ज्याला देवाला जाणून घेण्याची आणि भगवत भक्तीची तीव्र इच्छा होते. जिज्ञासू भक्तांमध्ये उद्धवजींचे नाव घेतले जाते. देवाने उद्धवजींना दिव्य ज्ञानाचा उपदेश दिला होता, जो उद्धव गीता या नावानेही प्रसिद्ध आहे. श्रीमद भगवद्गीतेत उच्च दर्जाच्या भगवत प्रेम करणाऱ्याला ज्ञानी भक्त मानले आहे. त्यांच्या मनात कोणत्याही प्रकारची कोणतीही इच्छा नसते. ते केवळ देवाच्या प्रेमातच मग्न राहतात. अशा प्रेमळ भक्तांमध्ये गोपींचे नाव प्रसिद्ध आहे. गोपींनी स्वतःच्या सुखाचा त्याग करून प्रियतम देवाच्या सुखालाच आपले सुख मानले होते. ज्ञानी अर्थात प्रेमी भक्त देवाकडून काहीही मागत नाही, म्हणून तो देवाचा सर्वश्रेष्ठ भक्त आहे. कर्म आणि त्याचे फळ. वाईट मुख नेहमी वाईट कर्मे करतात, तरीही ते जीवनात सुखी आणि संपन्न राहतात, तर चांगले लोक आयुष्यभर चांगली कर्मे करतात, तरीही त्यांना अपमान आणि दुःखच मिळते. अनेकदा लोकांच्या मनात असा प्रश्न असतो की जे लोक चांगले कर्म करतात ते त्रस्त राहतात, तर जे वाईट कर्मे करतात ते आनंदात जगत असतात.
चांगली कर्मे करणारे त्रस्त असतात की त्यांना एवढी परीक्षा का द्यावी लागत आहे, तर जो अधर्माच्या मार्गावर आहे तो आनंदी आहे आणि जीवनाचा आनंद घेत आहे. अनेकदा लोक विचार करतात की आता चांगुलपणाचा काळच राहिला नाही. जर तुमच्या मनातही हा प्रश्न आला असेल तर आज तुम्ही त्याचे उत्तर ऐका. हे उत्तर ते आहे जे भगवत कथेत लिहिले आहे आणि श्रीकृष्णाने अर्जुनाला दिले होते. भागवतात वर्णन केलेल्या कथेनुसार जेव्हाही अर्जुनाच्या मनात कोणतीही दुविधा निर्माण व्हायची तेव्हा तो श्रीकृष्णाकडे पोहोचायचा. एकदाची गोष्ट आहे, अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाजवळ येऊन सांगितले की तो दुविधेत आहे आणि त्याचे उत्तर त्याला श्रीकृष्णांकडून हवे आहे. श्रीकृष्णाने विचारले, काय प्रश्न आहे? अर्जुनाने म्हटले, मला हे जाणून घ्यायचे आहे की चांगल्या लोकांसोबत नेहमी वाईटच का होते, तर वाईट लोक आनंदी दिसतात. अर्जुनाच्या तोंडून अशा गोष्टी ऐकून श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले, मनुष्य जसा विचार करतो आणि अनुभवतो तसे काही नसते, तर अज्ञानामुळे तो सत्य समजू शकत नाही. अर्जुनाला त्यांचे हे बोलणे समजले नाही. यानंतर श्रीकृष्णांनी काय सांगितले ते जाणून घेऊया. कान्हाने अर्जुनाला सांगितले, हे पार्था, मी तुला एक कथा सांगतो. ती ऐकून तुला समजेल की प्रत्येक प्राण्याला त्याच्या कर्मानुसारच फळ मिळते. निसर्ग प्रत्येकाला आपला मार्ग निवडण्याची संधी देतो. आता ही मनुष्याच्या इच्छेवर अवलंबून आहे की त्याला धर्माचा मार्ग निवडायचा आहे की अधर्माचा. कथा सुरू करताना श्रीकृष्णाने सांगितले, एका नगरात 2 पुरुष राहत होते. एक पुरुष व्यापारी होता ज्याच्या जीवनात धर्माचे खूप महत्त्व होते. तो पूजा पाठावर विश्वास ठेवत होता. तो रोज मंदिरात जायचा आणि दानधर्मही करायचा आणि रोज देवाची पूजा करायचा. तर दुसरा पुरुष याच्या अगदी विरुद्ध होता. तो रोज मंदिरात तर जायचा, पण पूजा करण्यासाठी नाही, तर मंदिराच्या बाहेरून चपला चोरण्यासाठी. त्याला दान आणि धर्माशी काही देणे घेणे नव्हते. वेळ निघून गेला आणि एक दिवस खूप जोरदार पाऊस पडत होता. यामुळे मंदिरात पुजाऱ्याशिवाय कोणी नव्हते. ही गोष्ट जेव्हा दुसऱ्या पुरुषाला कळली तेव्हा त्याने म्हटले, हीच योग्य वेळ आहे मंदिराचे धन चोरण्याची. पुजाऱ्याची नजर चुकवून त्याने मंदिराचे सर्व धन चोरले. याच वेळी धर्मकर्मावर विश्वास ठेवणारा तो व्यापारी पुरुषही मंदिरात पोहोचला. दुर्दैवाने मंदिराच्या पुजाऱ्याने त्यालाच चोर समजले आणि ओरडू लागला. तिथे लोक जमा झाले आणि त्यांनी त्याला खूप मारले. कसाबसा तो वाचत वाचत तिथून निघाला, तर दुर्दैवाने त्याची साथ तिथेही सोडली नाही. मंदिराच्या बाहेर तो एका गाडीला धडकला आणि जखमी झाला. मग तो व्यापारी लंगडत घरी जाऊ लागला, तर रस्त्यात त्याची भेट त्या पुरुषाशी झाली ज्याने मंदिरातून धन चोरले होते. त्याने म्हटले, आज तर माझे नशीब चमकले, एकाच वेळी एवढे सारे धन मिळाले. हे सर्व पाहून त्याला खूप वाईट वाटले आणि त्याने आपल्या घरातून देवाची सर्व चित्रे काढून टाकली. काही वर्षांनंतर दोन्ही पुरुषांचा मृत्यू झाला. मेल्यानंतर जेव्हा दोघे यमराजाच्या सभेत पोहोचले आणि त्या चांगल्या पुरुषाने दुसऱ्या व्यक्तीला पाहिले तेव्हा त्याला खूप राग आला. त्याने क्रोधित होऊन यमराजाला विचारलेच, मी तर नेहमी चांगली कर्मे करत होतो, दानावर विश्वास ठेवत होतो, त्याच्या बदल्यात आयुष्यभर मला अपमान आणि दुःखच मिळाले आणि या व्यक्तीला नोटांनी भरलेली पोटली, शेवटी असा भेदभाव का? यावर यमराजाने म्हटले, पुत्रा, तू गैरसमज करून घेत आहेस. ज्या दिवशी तुझी गाडीशी टक्कर झाली होती तो दिवस तुझ्या जीवनातील शेवटचा दिवस होता, परंतु तुझ्या चांगल्या कर्मांमुळे तुझे मृत्यू फक्त एका लहानशा दुखापतीत बदलले. तुला या दुष्ट व्यक्तीबद्दल जाणून घ्यायचे आहे. खरं तर याच्या नशिबात राजयोग होता, पण याच्या कुकर्मांमुळे आणि अधर्मामुळे तो फक्त एका लहानशा धनाच्या पोटलीत बदलला. कथा ऐकवल्यानंतर श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, पार्था, आता तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले का? देव तुझ्या कर्मांकडे दुर्लक्ष करत आहे असे वाटणे हे अजिबात सत्य नाही. देव आपल्याला कधी काय कोणत्या रूपात देत आहे हे माणसाला समजत नाही, पण तुम्ही चांगली कर्मे करत राहिलात तर देवाची कृपा नेहमी तुमच्यावर राहते. म्हणून माणसाने आपली चांगली कर्मे बदलू नयेत, कारण त्याचे फळ आपल्याला याच जीवनात मिळते. म्हणून मनुष्याचे कर्तव्य आहे की त्याने नेहमी चांगली कर्मे करत राहावीत, कारण श्रीकृष्णाने गीतेतही सांगितले आहे की कोणाकडूनही केलेले कर्म व्यर्थ जात नाही, मग ते चांगले असो वा वाईट. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कॉमेंटमध्ये जय श्री कृष्ण नक्की लिहा.